हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आहे ना विषय खूप कॉमन आहे, पण कायम इग्नोर केला जातो. तुमची पण मान अशा प्रकारे काळी दिसते का? किंवा अंडर आर्म्स अशा प्रकारे काळे दिसतात का? हा एक ब्युटी रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये, हा एक सिग्नल आहे जी तुमची बॉडी तुम्हाला देते. तर त्याच विषयी सविस्तर मी बोलणार आहे तुमच्याशी. जर तुमची मान काळी दिसत असेल, जर तुमचे अंडर आर्म्स काळे दिसत असतील आणि जर तुम्ही स्क्रब, ट्रीटमेंट घेतल्यात आणि खूप सारे क्रीम पण लावल्यात, भरपूर सारे उपाय केले, पण तरी पण त्यांनी फरक नाही जाणवत आहे, तर हा आहे ना ब्युटी रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये. ही तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देते. खूप जण मला पर्सनली पण विचारतात आणि मला कॉमेंट पण आल्या होत्या भरपूर साऱ्या, जे मी मागचे व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये. जे पिगमेंटेशन असतं स्किनवरती किंवा मानेचा काळेपणा असतो किंवा अंडरआर्म्सचा जो काळेपणा असतो, तो शुगर बंद केल्याने कमी होईल का? असे मला खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या आणि मला पर्सनली पण बहुतेक जणांनी विचारलं. बहुतेक लोकांना असा गैरसमज असतो की स्वच्छता न केल्यामुळे मानेचा जो काळेपणा असतो ना तो वाढतो किंवा स्वच्छता न केल्यामुळे हा मानेचा काळेपणा येतो. तसं काही नाहीये. स्वच्छता न केल्यामुळे किंवा वॅक्सिंग न केल्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की काळेपणा आलाय, तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. यात तुमचा दोष नाहीये. हा एक स्वच्छतेचा किंवा ब्युटी रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये. ही एक शरीराची कंडिशन असते आणि त्याच कंडिशन विषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. भरपूर साऱ्या लोकांचे प्रश्न आले होते. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. तर ह्या कंडिशनचं नाव आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. हो, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे काय होतं माहितीये का? की जे पण तुमचे जे अंडर आर्म्स आहेत, मानेवरती काळेपणा आहे, हा वाढत जातो. बहुतेक लोकांना असं वाटतं की तो बाहेरून डॅमेज झालेला भाग आहे किंवा बाहेरच्या वातावरणामुळे डॅमेज झालेला आहे आणि त्याच्यामुळे जो काळेपणा आहे तो वाढलेला आहे. पण प्रॉब्लेम हा आतून झालेला असतो. डॅमेज बाहेरचा नाही तर आतला असतो. आतून डॅमेज झाल्यामुळं स्किन तुमची काळवंडते आणि अंडर आर्म्स पण तुमचे काळे व्हायला लागतात. हा सगळा इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. बहुतेक केसेसमध्ये असं असतं की फक्त काळेपणाच नसतो, तर आहे ना तिथली मानेवरची स्किन आहे ना किंवा गुडघ्यांवरची किंवा अंडर आर्मची स्किन जी असते ना ती थोडीशी जाडसर झालेली असते किंवा रफ झालेली असते आणि काळेपणा तर वाढतच जातो. तर ही फक्त आहे ना ब्युटी रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये किंवा स्वच्छतेचा प्रॉब्लेम नाहीये किंवा तुम्हाला असं वाटेल कोणती क्रीम वापरून ते जाईल म्हणून. तर हा कोणताही प्रॉब्लेम नाहीये. हा फक्त इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच हे सगळं होतं. आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? तर मी आहे ना तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते. आपल्याला जास्त डीपमध्ये जायचं नाहीये. तर फक्त इन्सुलिन म्हणजे काय माहितीये का? तर आपण जे पण खातो ना, त्याचं रूपांतर आहे ना ग्लुकोजमध्ये होतं आणि ग्लुकोज आहे ना, काय होतं ग्लुकोज ब्लडमध्ये गेल्यानंतर तिथं त्याला इन्सुलिन त्या ग्लुकोजला घेतं आणि ते पेशीमध्ये पाठवतं. ज्या आपल्या शरीरातल्या पेशी असतात, त्यांच्याकडे ते ग्लुकोज पाठवण्याचं काम इन्सुलिन करतं. पण जेव्हा पण आपण साखर जास्त घेतो किंवा कार्ब्स जास्त घेतो किंवा ॲक्टिव्हिटी आपली खूप कमी असते, आपल्या मूव्हमेंट किंवा आपला व्यायाम खूप कमी असतो, तेव्हा काय होतं की जे शरीर आहे ना त्या इन्सुलिनला इग्नोर करायला सुरुवात करतं. तर त्यालाच असं म्हणतात की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणून. दुसरं काही नसतं. इन्सुलिन रेझिस्टन्स हाच असतो. हाच इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि याचं सर्वात पहिलं सिम्पटम्स असतात. म्हणजे सर्वात पहिला हा जर कुठं दिसतो, तर हा तुमचा मान काळी करतो किंवा अंडर आर्म्स काळे करतो. काळेच नाही, तर तिथली स्किन थोडीशी जाड पण होते आणि रफनेस पण वाढतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात आणि ह्याचं मुख्य जे सिम्पटम्स असतं ते मान काळे किंवा अंडर आर्म्स काळे असं असतं. त्याचे काही अजून काही कॉमन सिम्पटम्स आहेत. म्हणजेच काय की कोणत्या अशा गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकेल की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे म्हणून. एक तर म्हणजे पोटावरची चरबी, दुसरं म्हणजे की वजन काही केलं कमी होत नाहीये. तिसरं म्हणजे काय माहितीये का, सतत गोड खाण्याची इच्छा होते, सतत गोड खाण्याची इच्छा होते, सतत काहीतरी खात राहण्याची इच्छा होते किंवा पुढचं कारण असं असू शकतं की ना तुम्हाला सतत थकवा येतो, सतत झोप येते, सतत आळस येतो किंवा बहुतेक स्त्रियांमध्ये PCOS पण असतं. तर हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत जे इन्सुलिन रेझिस्टन्सचे आहेत. तर अशाच प्रकारे ना हा जो मानेवरचा आणि अंडर आर्म्सचा जो काळेपणा आहे ना, तो आहे ना फक्त एक सिम्पटम आहे. जे रूट प्रॉब्लेम आहे ना, जो मुख्य जो प्रॉब्लेम आहे ना, तो वेगळाच आहे. हा सगळा आहे ना प्रॉब्लेम इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच होतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की क्रीम वापरून किंवा स्वच्छता करून किंवा
स्क्रबिंग करून कोणते आणखी काही महागडे ट्रीटमेंट असतात ना, ते घेऊन तुम्हाला असं वाटेल की वरतून तुम्ही ते पॉलिश करू शकाल किंवा वरतून त्याचा आहे ना कलर तुम्ही चेंज करू शकाल. पण तसं होणार नाहीये. तुम्हाला आहे ना ते आतून जो डॅमेज झालेला असतो ना, तोच सुधारायचा प्रयत्न करावा लागेल. वरतून तुम्ही कितीही ट्रीटमेंट केली, कितीही गोष्टी वापरल्या तरी पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. त्यांनी काहीच फरक पडणार नाही. जर तुमचा इन्सुलिनवरती कंट्रोल नाहीये, जर तुमची साखर कंट्रोलमध्ये नाहीये, जर तुमचं वजन कंट्रोलमध्ये नाहीये आणि जर तुमची झोपच खराब आहे, तर कोणतीही क्रीम किंवा कोणताही प्रॉडक्ट किंवा कोणताही महागडं प्रॉडक्ट असू द्या, ते त्याने काहीच फरक होणार नाहीये आणि तुम्हाला त्याने काहीच इफेक्ट जाणवणार नाही. पण चांगली एक गोष्ट आहे की हे सगळं रिव्हर्स होऊ शकतं. घाबरायचं काहीच कारण नाहीये. नॉर्मल ज्या गोष्टी आहे ना, त्याच आपल्याला करायच्या. एकतर काय करायचंय आपल्याला आहे ना, वजन आटोक्यात आणायचंय. साखर बंद करायची. साखर जर तुम्ही बंद नाही करू शकला ना तरी चालेल, पण थोडीशी कमी करायची. कमीत कमी साखर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तुम्हाला चाललं पाहिजे. व्यायाम झाला पाहिजे 30 ते 40 मिनिटाचा काहीतरी दिवसभरामध्ये. तुमच्या मूव्हमेंट झाल्या पाहिजे, ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे तुम्ही दिवसभरामध्ये. फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण तुम्हाला योग्य प्रमाणात घ्यावं लागणार आहे आहारामध्ये तुमच्या रोजच्या. रात्रीचं जे उशिरा खाल्लं जातं ते तुम्हाला टाळायचंय. तुम्हाला 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घ्यायची. स्ट्रेस आहे ना बिलकुल कमी घ्यायचा आहे. म्हणजे जे पण तुम्ही टेन्शन घेता, स्ट्रेस असतो तुम्हाला, तो पण तुम्हाला कमी घ्यायचा. एकदम परफेक्ट होण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला फक्त आहे ना थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, थोडंसं डिसिप्लिन व्हायचंय आणि तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे. छोट्या-छोट्या गोष्टी जरी बदलल्या ना, तरी पण तुम्हाला हा सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, तो रिव्हर्स होणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही शॉर्टकटमध्ये जाणार आहे किंवा शॉर्टकटनी जाताल किंवा कोणती ट्रीटमेंट घेताल किंवा काहीतरी आहे ना एकदमच असं महागड्या ट्रीटमेंट घेताल किंवा क्रीम लावताल, स्क्रबिंग करताल, तर त्याने ना मी सांगते तुम्हाला, जर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा जर प्रॉब्लेम असेल ना, तर तो क्युअर होणार नाहीये. तुम्हाला तुमची लाईफस्टाईलच चेंज करावी लागणार आहे. दुसरा काहीच पर्याय नाही. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का? की हा बदल आहे ना एक 7-8 दिवसामध्ये होणारच नाहीये. मी तुम्हाला उगाचच फेक प्रॉमिसेस देऊन किंवा उगाचच चुकीच्या गोष्टी सांगून काहीच उपयोग नाहीये. ही गोष्ट आहे ना 7-8 दिवसामध्ये क्युअर होणारीच नाहीये. जर तुमचा खरंच इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे ना, तर याला आहे ना तुम्हाला 1 ते 2 महिने द्यावे लागणार आहे. तुमच्या शरीराचं आहे ना, तुमच्या शरीराला तुम्हाला चांगल्या सवयी लावाव्या लागणार आहेत. तुमचं वजन कमी करावं लागणार आहे. तुमची साखर बंद करावी लागणार आहे. तरच तुम्हाला हे रिझल्ट दिसणार आहेत. तुम्हाला 1 ते 2 आठवड्यामध्ये किंवा 1 आठवड्यामध्ये काहीच रिझल्ट दिसणार नाही. हो, फक्त एवढं होऊ शकतं की थोडासा हलका रंग यायला सुरुवात होईल किंवा थोडीशी त्वचा आहे ना, थोडीशी व्यवस्थित ग्लो करायला सुरुवात होईल पहिले 7-8 दिवसांमध्ये. पण पूर्णपणे जर तुम्हाला याच्यापासून जर सुटका हवी असेल ना, तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज करणं गरजेचं आहे. तुम्हाला आहे ना छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. पण मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. थोडीशी काळजी घ्या, थोडंसं कन्सिस्टन्स व्हा, थोडीशी डिसिप्लिन ठेवा. नक्कीच तुम्हाला खूप सारे छान फायदे होणार आहेत. आणि साखर बंद केल्यामुळे काय-काय फायदे होतात किंवा साखर बंद केल्यामुळे माझं वजन कसं कमी झालं, याच्याविषयीचा पूर्ण मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी YouTubeवरती. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती तो चेकआउट करू शकता. तो तुम्ही पण बघू शकता. तुम्ही तुमचं वजन कमी करण्याच्या दृष्टीने किंवा चांगली सवय लावण्याच्या दृष्टीने थोडं-थोडं पाऊल पुढे-पुढे टाकत राहा. तुम्ही इतरांची हेल्प घ्या. तुम्हाला जर त्याबद्दलचं नॉलेज नसेल, मलाही जास्त नॉलेज नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की हे नॉलेज इनफ नाहीये, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी पण बोलू शकता ह्या विषयावरती आणि सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आणि माझं फक्त म्हणायचं एवढा उद्देश आहे, की तुम्ही फक्त छोटे-छोटे पावलं टाकायला सुरुवात करा. तुम्ही एकदा एखादी चांगली सवय जर सुरू केली ना, तर त्याच्याशी ना निगडीत सगळ्या चांगल्या सवयी आपोआप सुरू होतात. त्याच्यामुळे फक्त एक पाऊल टाकायला उशीर आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि जर तुम्हाला या विषयावरती काही प्रॉब्लेम असतील किंवा प्रश्न असतील ना, तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये मला विचारू शकता. मी त्याचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला या व्हिडिओचा थोडा जरी उपयोग झाला असेल किंवा थोडी जरी माहिती तुम्हाला असं वाटत असेल ना, की आपल्या उपयोगी पडली म्हणून ही माहिती, तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा. तुमचे प्रॉब्लेम्स असतील, प्रश्न असतील, काही विचारा. मी नक्कीच उत्तर देईन तुम्हाला. काहीच प्रॉब्लेम नाहीये. साखर कशी बंद करायची किंवा साखर सोडल्याने काय-काय फायदे होतात, याविषयी मी पूर्णपणे छान व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला त्याची गरज वाटली, तर तुम्ही तो पण माझ्या चॅनलवरती बघू शकता. आणि आजच्या पुरते एवढंच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक यू सो मच.